धनंजय मुंडेची शेवटची आज डेडलाईन आहे. त्यानं जर स्वतः गुन्हा कबूल नाही केला तर मराठा समाज धनंजय मुंडेच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे संतोष देशमुखची त्यांनी हत्या केली आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडेला त्याचा धाडा शिकवल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही. आणि त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिलाय. माझा प्रश्न असा आहे की 3 महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्याकडे होता. त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या संवेदना कुठं गेल्या होत्या? झालेला माणूस आहे. खंडणीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चूक अजित पवार यांची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे. आणि इतका दिवस ठेवलंय. बाकी जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचं काम या धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. ओबीसी मराठा आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतूनच झालेलं आहे ना. हा धनंजय मुंडेचा पाळीव कुत्रा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तो खंडणी गोळा करतो, पण कोणासाठी गोळा करतो हे फक्त मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहानात लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत बाया पोरीसही सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिकांना खंडणी कोणामुळे गोळा करतो तर ती धनंजय मुंडेमुळे गोळा करतो. आणि परळी